सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागातील कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे तसंच अपेक्षित उद्दिष्टपूर्तीत अपयश आल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने 42 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे। महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून हा दंड कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर परिणाम न करणाऱ्या स्वरूपाचा असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। मात्र कामकाजातील निष्काळजीपणाबाबत प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे महापालिका वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। संबंधित प्रत्येक कर्मचाऱ्यांवर 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून एकूण 42,000 रुपयांचा आर्थिक दंड वसूल करण्यात येणार आहे। महापालिकेने मालमत्ता कर उत्पन्न वाढविण्यासाठी नव्याने मिळकत शोध मोहीम, अपार्टमेंटमधील शिल्लक फ्लॅट व गाळ्यांची कर आकारणी तसेच ई-KYC पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे। या मोहिमेअंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज किमान 5 नवीन मिळकतींची नोंद व आकारणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते। याबाबत वारंवार सूचना, आदेश व मार्गदर्शनही करण्यात आले होते। तथापि 22 जून 2026 पर्यंतच्या ई-KYC अहवालाच्या पाहणीत अनेक कर्मचाऱ्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याचे निदर्शनास आले। नव्या मिळकतींचा शोध घेणे, त्यांची आकारणी करणे आणि ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणे या बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या। प्रशासनाने यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला होता। तसेच कामात सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी सूचना व समजही देण्यात आली होती। मात्र परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल न झाल्याने अखेर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला। या कारवाईत 42 कर्मचाऱ्यांचा समावेश असून प्रत्येकावर 1000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळात कामकाजात शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रशासन आणखी कठोर पावले उचलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नव्या मिळकतींचा शोध, कर आकारणी आणि ई-KYC मोहिमेला गती देण्यासाठी आयुक्तांनी संबंधित विभागाला अधिक सक्रियपणे काम करण्याचे निर्देश दिले आहेत। महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने मालमत्ता कर विभागाची भूमिका महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे उद्दिष्टपूर्तीत कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने घेतलेली ही कारवाई इतर विभागांसाठीही इशारा मानली जात आहे।